सर, महाराष्ट्रामध्ये दुःखद घटना घडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची, आणि त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेचा प्रचार जे आहे ती सुरुवात झालेला आहे. 2 दिवस वाढवून दिलेले आहेत आणि आता परत एकदा प्रचार सुरू झालाय. काय परिस्थिती आहे? राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांचं दुःखद निधन हे महाराष्ट्रासाठी न भरून येणारी ही हानी आहे. दादा फार मोठे नेते होते. दादांना सगळं पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल याच्या संबंधीचा खूप मोठा अभ्यास होता. आणि सुदैवानं दादांच्या सोबत मला ते कॅबिनेट आणि मी राज्यमंत्री म्हणून 2 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्यांना मी खूप जवळून पाहिलं. त्यांची कामाबद्दलची आवड, गरीब माणसाबद्दलची आवड, सगळ्या प्रश्नाची जाण, असं एक खूप मोठं चांगलं नेतृत्व आपण गमावले आहोत. त्याचं एक दुःख आम्हा सगळ्यांना आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे. आणि म्हणून मी माझ्या वतीनं, या परिसरातील सर्व जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून आज ज्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका या राज्यामध्ये सुरू आहेत, त्याच्यामध्ये धाराशिव आहे, लातूर आहे, आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये एक अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसून येते. लोक आपल्यासोबत आहेत. आज भारतीय जनता पक्षाचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे महाराष्ट्रामध्ये काम केलं, ती विकासाची जी घोडदौड त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, त्याच्यामध्ये महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा होते. या सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्राला एक विकसित महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या कालावधीमध्ये केलेलं सर्व आपल्याला दिसून येते. आणि मतदारसुद्धा हे सगळं जाणून आहेत. आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रचंड यश आम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे नगरपालिकेला महायुतीला यश आलं, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेला तसं वातावरण आहे का? काय वाटतं? निश्चितपणानं आहे आणि निश्चितपणानं आहे. आणि धाराशिवमध्ये सुद्धा आमचे जे काय गट आहेत, या सगळ्या गणामध्ये आम्ही चांगले उमेदवार, म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सर्व भागातल्या सर्व जनतेचा विचार घेऊन, सोशल इंजिनिअरिंग करून, इलेक्टिव्ह मेरिट विचारात घेऊन सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला कशी मदत करता येईल किंवा त्यांना कसं पुढे आणता येईल लोकांच्या सेवेसाठी म्हणून प्रयत्न केले. आणि त्यांना लोक निश्चितपणानं स्वीकारतील असं आम्हाला वाटतं. उमरगा आणि लोहारा या दोन्ही तालुक्यामध्ये किती भाजपचे उमेदवार आहेत? उमरगा लोहाऱ्यामध्ये भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही मिळून लढतोय. तर माझ्यासोबत इथं चौगुले जे माजी आमदार आहेत, आमचे सुरेशराव बिराजदार आहेत राष्ट्रवादीचे, आमचे हे सगळे मित्र आहेत. या सगळ्यांनी मिळून सगळ्या जागा आम्ही आमचे समजून त्याच्यामध्ये पूर्णपणानं सर्व ताकदीनं आम्ही लढतो. आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की या दोन्ही तालुक्यातले 13चे 13 जागा महायुतीच्या निवडून येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.